आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। संत रामपालजी महाराज यांचे समर्थनार्थ अन्य भविष्यवक्त्यांची भविष्यवाणी। 1. इंग्लंडचा ज्योतिषी किरो याने सन 1925 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात भविष्यवाणी केली आहे की 20व्या शतकाच्या म्हणजे इसवी सन 2000च्या उत्तरार्धात सन 1950 नंतर प्रकट होणारा संतच विश्वात अशी एक नवी सभ्यता आणेल जी संपूर्ण विश्वात पसरेल। भारतातील ती एक व्यक्ती साऱ्या संसारात ज्ञानक्रांती आणेल। 2. भविष्यवक्ता श्री वेजिलेटिन याच्या मतानुसार 20व्या शतकाच्या उत्तरार्धात विश्वात आपापसात प्रेमाचा अभाव, मानवतेचा ऱ्हास, माया संग्रहासाठी लागलेली शर्यत, लूट, राजनेत्यांचा अन्याय आदी अनेक उत्पात बघायला मिळतील। परंतु भारतात उत्पन्न झालेली शांती, बंधुभावावर आधारित नवी सभ्यता संसारात देश, प्रांत आणि जातीच्या सीमा तोडून विश्वभरात सुखशांती उत्पन्न करेल। 3. अमेरिकेची महिला भविष्यवक्ता जीन डिक्सन यांच्या मतानुसार 20व्या शतकाचा शेवट होण्यापूर्वी विश्वामध्ये घोर हाहाकार माजेल आणि मानवतेचा संहार होईल। वैचारिक युद्धानंतर आध्यात्मिकतेवर आधारित एक नवी सभ्यता संभवतः भारताच्या ग्रामीण परिवारातील एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली निर्माण होईल आणि युद्धाला या संसारातून कायमचे हद्दपार करेल। 4. अमेरिकेतील श्री एंडरसन यांच्या मतानुसार 20व्या शतकाच्या शेवटी किंवा 21व्या शतकाच्या पहिल्या दशकात विश्वात असभ्यतेचा नंगा नाद सुरू असेल। या दरम्यान भारताच्या एका खेड्यातील एक धार्मिक व्यक्ती एक मानव, एक भाषा आणि एका ध्वजाच्या रूपरेषेचे संविधान बनवून संसाराला सदाचार, उदारता, मानवसेवा आणि प्रेमाची शिकवण देईल। तो देवदूत सन 1999 पर्यंत विश्वामध्ये भावी हजारो वर्षांसाठी धर्म, सुख, शांती प्रस्थापित करेल। 5. हॉलंडचा भविष्यद्रष्टा गेरार्ड क्रायसे यांच्या मतानुसार 20व्या शतकाचा शेवट होण्यापूर्वी आणि 21व्या शतकाच्या पहिल्या दशकात भयंकर युद्धामुळे अनेक देशांचे अस्तित्वच नष्ट होईल। परंतु भारतातील एक महापुरुष संपूर्ण विश्वाला मानवतेच्या एका सूत्रात बांधेल आणि हिंसा, दुही, दुराचार, कपट आदी संसारातून कायमचे नष्ट करेल। 6. अमेरिकेचा भविष्यवक्ता चार्ल्स क्लार्क याच्या मतानुसार 20वे शतक संपण्यापूर्वी एक देश विज्ञानाच्या उन्नतीमध्ये इतर सर्व देशांना मागे टाकेल, परंतु भारताची प्रतिष्ठा विशेष करून त्याच्या धर्म आणि तत्वज्ञानाने होईल, ज्याला सारे विश्व आपलेसे करेल। ही धार्मिक क्रांती 21व्या शतकाच्या पहिल्या दशकात साऱ्या विश्वाला प्रभावित करेल आणि मानवाला आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विवश करेल। 7. हंगेरी येथील महिला ज्योतिषी बोरिस्का हिच्या मतानुसार सन 2000च्या सुरुवातीला हत्या, लूटमार अशी उग्र परिस्थिती असतानाच एक भारतीय देवदूत यांच्याकडून भौतिकवादाच्या सफल संघर्षाचे फलस्वरूप मानवी सद्गुणांचा विकास होईल। तो चिरस्थायी असेल। त्या आध्यात्मिक व्यक्तीचे लहान सहान लोक मोठ्या संख्येने अनुयायी होऊन भौतिकवादाला आध्यात्मिकतेत बदलतील। 8. फ्रान्सचे डॉक्टर जुलरवन यांच्या मतानुसार सन 1990 नंतर युरोपीय देश भारताच्या धार्मिक सभ्यतेच्या दिशेने तेज गतीने झुकतील। सन 2000 पर्यंत जगाची लोकसंख्या 640 कोटींच्या आसपास असेल। भारतात उठलेली ज्ञानाची धार्मिक क्रांती नास्तिकतेचा नाश करून वादळासारखी संपूर्ण विश्वाला व्यापून टाकेल। त्या महान भारतीय आध्यात्मिक व्यक्तीचे अनुयायी बघता बघता एका संस्थेच्या रूपात आत्मशक्तीने साऱ्या विश्वावर प्रभाव टाकतील। 9. फ्रान्सच्या नॉस्ट्रॅडॅमस यांच्या मतानुसार विश्वभरात सैनिकी क्रांतीनंतर थोडेफार चांगले लोक हा संसार चांगला बनवतील। त्यांचा महान धर्मनिष्ठ विश्वविख्यात नेता 20व्या शतकाच्या शेवटी आणि 21व्या शतकाच्या प्रारंभी एका पूर्वेकडील देशात जन्म घेऊन बंधुभाव आणि सौजन्यतेने साऱ्या विश्वाला एकतेच्या सूत्रात बांधेल। नॉस्ट्रॅडॅमस पहिल्या शतकातील 50व्या श्लोकात हे स्पष्ट करत आहे। तिन्ही बाजूंनी सागराने घेरलेल्या द्वीपामध्ये त्या महान संताचा जन्म होईल। त्यावेळी तत्वज्ञानाच्या अभावाने सर्वत्र अज्ञानाचा अंधार पसरलेला असेल। नैतिकतेचे पतन होऊन सगळीकडे हाहाकार माजलेला असेल। तो शायरन म्हणजे धार्मिक नेता, गुरुवर म्हणजे गुरुजींना श्रेष्ठ मानून आपली साधना करेल आणि इतरांकडून करवून घेईल। तो धार्मिक नेता म्हणजे तत्वदर्शी संत आपल्या धर्मबलाने
म्हणजे भक्तीच्या शक्तीने आणि तत्वज्ञानाद्वारे सर्व राष्ट्रांना नतमस्तक करेल. आशियामध्ये त्याला थोपवणे अर्थात त्याच्या प्रचारामध्ये विघ्न आणणं मूर्खपणाचं ठरेल. शतक 1 श्लोक 50 सेंचुरी 1 कन्ना 50 10 इस्रायलचे प्रोफेसर हरार यांच्या मतानुसार भारत देशातील एक दिव्य महापुरुष इसवी सन 2000च्या प्रारंभी मानवतावादी विचारांनी आध्यात्मिक क्रांतीची पाळेमुळे घट्ट करेल आणि साऱ्या विश्वाला त्याचे विचार ऐकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. भारताच्या जास्तीत जास्त राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट असेल, परंतु नंतर एका धार्मिक संघटनेच्या आश्रयाखाली असलेल्या धर्मनिष्ठ वीर लोकांकडे नेतृत्व असेल. 11 नॉर्वे येथील आनंदाचार्य यांच्या भविष्यवाणीनुसार सन 1998 नंतर एक शक्तिशाली धार्मिक संघटना भारतामध्ये प्रकाशात येईल, जिचा स्वामी एक गृहस्थ व्यक्ती असेल. त्याच्या आचारसंहितेचे पालन सर्व जग करेल. हळूहळू भारत देश औद्योगिक, धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या साऱ्या जगाचे नेतृत्व करेल आणि त्याचे विज्ञान म्हणजे आध्यात्मिक तत्वज्ञान संपूर्ण विश्वाला मान्य असेल. वरील भविष्यवाणीच्या आधारे आज जगात घटना घडत आहेत. युग परिवर्तन हा प्रकृतीचा अटळ सिद्धांत आहे. वैदिक दर्शनानुसार सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा 4 युगांची व्यवस्था आहे. जेव्हा पृथ्वीवर पापी लोकांचे एकछत्री साम्राज्य प्रस्थापित होते, तेव्हा भगवान मानव रूपात प्रकट होतात. मानवतेच्या पूर्ण विकासाचे हे कार्य अनादी काळापासून भारतच करत आला आहे. या पुण्यभूमीवर अनादी काळापासून अवतार प्रकट होत आले आहेत. परंतु दुर्दैव असे की ऋषीमुनी, महापुरुष आणि अवतारांच्या जीवन काळात त्यावेळेच्या शासन व्यवस्था आणि जनतेने त्यांचे दिव्य विचार आणि आदर्श यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि ते अंतर्धान पावल्यानंतर दुहेरी उत्साहाने त्यांची पूजा अर्चा सुरू करून पूजू लागले. आणखी एक दुर्दैव म्हणजे आपण ते जिवंत असताना त्यावेळी त्यांना मानत नाही, उलट त्यांना विरोध आणि अपमानित करत राहतो. काही स्वार्थी तत्व जनतेला भ्रमित करून परमसंताला बदनाम करतात आणि सद्भक्तीमध्ये बाधक बनतात. प्रत्येक युगात चरितार्थासाठी हा प्रकार होत आलेला आहे आणि आजही होत आहे. जो महापुरुष हजारो प्रकारचे कष्ट झेलून आपली तपस्या आणि सत्यावर अटळ राहतो, त्यांची कोणतीही गोष्ट असत्य असूच शकत नाही. सत्यावर अटळ राहत ईसा मसीहाने आपल्या शरीरात ठोकलेल्या खिळ्यांची भयंकर पीडा झेलली. सुकरातने विषाचा प्याला प्राशन केला. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनाही यातनांचे शिकार व्हावे लागले. ईसा मसीहाने सांगितले आहे की पृथ्वी आणि आकाश टळू शकतात, उदय आणि अस्त हा सूर्याचा अटळ सिद्धांत आहे, तोही निरस्त होऊ शकतो, परंतु मी सांगितलेले कधीही खोटे ठरणार नाही. सज्जनहो, जर आजचे करोडो मानव त्या परमतत्वाच्या ज्ञात्या संताला शोधून त्याचा स्वीकार करून त्याने सांगितलेल्या मार्गानुसार आपली जीवनशैली बदलतील, तर साऱ्या विश्वात सद्भावना, आपापसात बंधुभाव, दया आणि सद्भक्तीचे वातावरण निर्माण होईल. सध्याचा मानव बुद्धिजीवी आहे, यामुळे तो त्या संताचे विचार अवश्य स्वीकारेल आणि धन्य होईल. ते संत आहेत जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज. कृपया वाचा संत रामपालजी महाराज यांचा संक्षिप्त जीवन परिचय, जो सर्व भविष्यवाणीनुसार तंतोतंत खरा ठरत आहे.